नमस्कार, आप देख रहे हैं टुडे 24 ए। आइए देखते हैं आज की ताजा खबर। नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने घनसोली एरोली लिंक ब्रिज के निर्माण कार्य का निरीक्षण दौरा किया। इस दौरान उन्होंने कार्य की प्रगति का जायजा लिया और संबंधित अधिकारियों को काम में तेजी लाने के निर्देश दिए। आयुक्त शिंदे ने कोपरी स्मशान भूमि, कोपरी नाला, सेक्टर 29 नाला, वाशी सेक्टर 17 नाला तथा कोपरी स्थित एन अम्यूजमेंट पार्क का भी दौरा कर विभिन्न विकास कार्यों की समीक्षा की। उन्होंने मौके पर आवश्यक दिशा निर्देश देते हुए गुणवत्ता और समय सीमा का विशेष ध्यान रखने को कहा। बाइट आयुक्त कैलाश शिंदे। व्यू निरीक्षण के दौरान अधिकारियों को कई महत्वपूर्ण सुझाव भी दिए गए, जिससे विकास कार्यों को और गति मिल सके। सर काय पाहणी दौऱ्यामध्ये निष्पन्न झालं काय? आज आपण म्हणजे मी विशेष करून पावसाळ्यामध्ये नेहमीच जिथे फोटो येतात पाणी साचल्याचे, भाजीपाला मार्केट आणि फळ मार्केटच्या या दोन ठिकाणी भेट दिली. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कारण भाजीपाला किंवा याच्यामध्ये नाशवंत पदार्थ खूप असतात, फळांच्या मध्ये पण असतात आणि पॅकेजिंग मटेरियल पण खूप असतं. त्याच्यामध्ये आपण म्हणजे याच्या गव्हाचं आणि याचे भाताचे जे आहे तर त्याचा वापर जास्त प्रमाणे होतो कारण ते सगळं याच्यामध्ये. पण ज्यावेळेस इथं अनलोडिंग होताना भाजीपाला निघून जातो, फळं निघून जातात, कुजलेले फळं तिथेच टाकली जातात आणि हा पॅकेजिंग मटेरियल पण तिथेच राहतो आणि त्याच्यामुळे तिथली खालची जी नाली आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. आजही व्हिजिट केल्यानंतर तेच प्रत्यक्षरित्या जाणवतं. तर मी सर्वांना आता मार्केटचे जे त्यांचे उपसचिव आहेत त्यांना मी आज सूचना दिल्या की 8 दिवसामध्ये कुठल्या त्या सगळ्या प्रक्रिया आणि सक्शन महानगरपालिकेचे सक्शन पंप सुद्धा इथे लावावेत आणि एकदा सगळं क्लीन इथून तो करावा. हा एक भाग आहे. दुसरा, जिथे पाणी साचतं तिथे रस्त्याची उंची आणि बाजाराची जे आहे ते दोन्हीमध्ये मोठी तफावत म्हणजे आपल्याला खाली बाजार खाली आहे, रस्ता वर आहे. त्यामुळे रस्त्यावरचं पाणी पुन्हा खाली येतो आणि बाजारात तयार होणारं पाणी सुद्धा नालीपर्यंत जाण्यासाठी तिथं सुद्धा चढ आहे. तर तिथेही मी त्यांना आपल्याला काही इंजिनिअरिंग सोल्युशन आहे त्याच्या सूचना दिल्यात, तेही इंजिनियर करतील. विशेष आणि पूर्ण जी नाली आहे आपल्याला तिथून पूर्ण मुख्य नाल्यापर्यंत घेऊन जाणार तीही त्याची स्वच्छता आणि त्याचं पूर्ण फ्लशिंग ते आपल्याला केलं पाहिजे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तिथे आणखीन काही जास्तीचे पंप ठेवून वगैरे पाणी साचणार नाही अशी व्यवस्था तिथे करतील. मला अपेक्षा आहे की बाजार समितीमधले सचिव आहेत किंवा त्यांचे जे सगळे स्टाफ आहेत त्याच्यावर ते काम करतील आणि भविष्याच्या दृष्टीने पण आपल्याला नेहमी बघितलं पाहिजे की जिथून आपलं भाजीपाला आणि फळं येतात ती जागा सगळ्यात जास्त स्वच्छ राहिली पाहिजे. तर याच्यासाठी त्यांच्या स्तरावर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊन काय नियोजन करता येईल, काय चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस करता येतील तर त्याचा आपण अंमलबजावणी करूया आणि निश्चितपणे याच्यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. तर यापूर्वी तुम्ही पाहणी दौरा केले होते, यापूर्वी तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले होते पण तेच अंमलबजावणी झाली नाही. एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एक स्वतंत्र दोन संस्था आहेत. महानगरपालिका जसं एक मार्केट आहे, एक स्वतंत्र संस्था आहे, त्याची मॅनेजमेंट कमिटी आहे. अधिकारी बदलत राहतात, काही गोष्टी होतात, काही राहतात. परंतु आता मी पुन्हा त्यांना बोलवलेलं आहे. आज सचिव नाही आहे, मंत्री महोदयांची मीटिंग असल्यामुळे ते मंत्रालयात आहे, परंतु ते माझ्याकडे येतील आणि आम्ही याच्यावर निश्चितपणे काहीतरी एक चांगली उपाययोजना करण्याचं करू. सर्वात महत्वाचं की आता डिसेंटिंगचं काम सुद्धा काढले नाही. आता पाऊस येणार आहे, कधी पडेल पण डिसेंटिंगचं काम सुद्धा मंजूर झाले नाही, काढले नाही. मी आता त्यांना सूचना दिल्या कारण त्या संस्थेचं काय मी दररोज काय रिपोर्टिंग पाहत नाही, परंतु पावसाळ्याच्या दिवसाच्या दृष्टीने इथलं पाणी महानगरपालिकेच्या नाल्यांना येतो, तिथं अडचण होणे, नागरिकांना त्रास होऊ नये या भूमिकेतून मी इथे सगळी पाहणी करत असताना त्यांना मी सूचना दिल्या. मला अपेक्षा आहे की ते आता त्याच्यावर काम करतील. शेवटचा प्रश्न, या शहरामधील गावगावठाण बाकी परिसर असे स्वच्छ आहेत, मात्र तुम्हाला या एका मार्केटमधून दुसऱ्या मार्केटमध्ये येताना चक्क कानावर रुमाल ठेवून किंवा तो संताप पाहायला मिळाला अपेक्षित होता असं काहीतरी, एवढं घाण असेल असं, कारण तुमच्या चेहऱ्यावर तो संताप पाहायला मिळाला. आयुक्त म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुम्ही ज्या वेदना व्यक्त केल्या, काय म्हणा? आपल्याला अशी परिस्थिती तुम्ही माझ्याबरोबर होता त्यामुळे मी वेगळ्याने त्याच्यामध्ये बोलणं की चांगलं नाही. त्याच्यामध्ये मला ज्या सूचना त्यांना द्यायच्या त्याही मी सूचना दिल्या. अपेक्षा व्यक्त करतो मी आता की त्याच्यामध्ये बदल होतील. 8 दिवसानंतर मी पुन्हा माझी एखादी टीम पाठवून मी त्याचा अहवाल घेईन. बरोबर आहे.
आणि त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आहे वस्तुस्थिती, ती नाकारता येत नाही. सर, कचऱ्याचं साम्राज्य इथे आहे असं दिसतंय की दैनंदिन कचरा देखील उचलला जातोय की नाही असा प्रश्न निर्माण होतो. हा कचरा दैनंदिन उचलला जातो, फक्त त्याच्या वेळा ज्या आहेत त्या पाळल्या जात नाहीत असं दिसतंय. जर वेळा पाळल्या असत्या तर असं होणार कचरा, कारण आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा भाजीपाल्याची आवक आहे, तर इथे डोंगर लागलेले असते. तसं आपण कुणाला म्हणता येत नाही, परंतु त्याची वारंवारिता जी आहे, जो वेगळा मेळ होतो, त्याचं काहीतरी एक नियोजन असलं पाहिजे. त्या नियोजनाचं मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनामधून निश्चितपणे त्याच्यात बदल करतील अशा अपेक्षा तर मी व्यक्त करतो. आणि ती त्यांनी ते करतील असं नसेल तर मग त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या स्तरावर आम्ही काही उपाययोजना करायच्या ते आम्ही निश्चितपणे करूया.